आगामी निवडणुकीच्या काळामध्ये नगर परिषद पंचायत माध्यमातून आज आपण एक ठराव बैठक घेतली, कसं बघताना काय सांगाल? होय, शहर ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा आहे. त्याच्यामुळे आज दिवाळीच्या निमित्ताने माझ्या सर्व सहकाऱ्यांना सहकारी भगिनींना शुभेच्छा द्यायच्या होत्या. त्यानिमित्ताने एक औपचारिक बैठक पक्षाची या ठिकाणी झाली. प्रचंड प्रतिसाद माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या निमित्ताने दिला. आगामी येणाऱ्या निवडणुकीला पूर्ण ताकदीने आम्ही सर्वजण सामोरं जाणार आहोत. मुंबई महापालिकेमध्ये आपण माहितीमधून लढणार, इथे राज्यामध्ये कसं लढणार? राज्यभरामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका ढोबळमानाने महायुती म्हणून लढवावे तसं समन्वय समितीमध्ये चर्चा झाली. समन्वय समितीमध्ये सुद्धा प्रत्येक जिल्हावार त्या जिल्ह्याचे प्रत्येक पक्षाचे जे संपर्क मंत्री किंवा पालकमंत्री असतील त्या ठिकाणी तिथल्या सर्व नेत्यांना घेऊन बसायचं आहे. एक तिथली राजकीय परिस्थिती, तिथलं घटक पक्षातील सगळ्या पक्षांचं मत हे घेऊन महायुतीची जी समन्वय समिती आहे त्यांच्यासमोर त्या बाबतीमध्ये चर्चा होईल आणि मग अंतिमतः निर्णय देवेंद्रजी, एकनाथराव, अजितदादा एकत्रितपणाने घोषणा त्या ठिकाणी घेतील. आपल्या पद्धतीने सतीश चव्हाण ही कोर्टात जायचं वक्तव्य केलेलं आहे. सतीश चव्हाण जे आहेत की निवडणुकीच्या माध्यमातून जे निवडणुकीला आपल्याला मतदारसंघ या संदर्भात पक्षाचे सतीश चव्हाण आहेत ते कोर्टात जाण्याचा बोलतात, त्याकडे कसं बघतात? नाही, मला कशाबद्दल आमदार सतीश चव्हाण निवडणुकीला बाबतीमध्ये हायकोर्टात जाणार आहेत माहिती नाही. मी त्यांच्याजवळ नक्की बोलून बघेन. एक बाब खरी आहे की प्रदीर्घ कालावधीच्या नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. ठीक आहे, मतदार यादी, नाव नोंदणी त्या बाबतीमधल्या प्रत्येकाचे आक्षेप असू शकतात. ते आक्षेप निवडणूक आयोगापुढे सुद्धा मांडता येऊ शकतील आणि प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपली भूमिका मांडण्याचा नक्की त्या ठिकाणी अधिकार आहे. पण सतीश चव्हाण नेमकं कुठल्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये जाणार आहेत याची आज तरी माझ्याकडे माहिती नाही. मी त्यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न नक्की करेन. रायगडमध्ये आपण माहिती लढणार की राष्ट्रवादी? एक असं आहे की राज्यामधल्या सगळ्या निवडणुका समन्वयाच्या माध्यमातून घेतल्या जात असताना अनेक वेळेला मधल्या कालावधीमध्ये काही महायुतीतल्या घटक पक्षाच्या सहकाऱ्यांच्याकडनं एक वेगळ्या पद्धतीची टिप्पणी त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय सर्वच पातळीवरती त्या ठिकाणी होईल. प्रत्येक नगरपालिका, प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती यामध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती जरूर त्या ठिकाणी असेल, परंतु निवडणुका एकत्रितपणाने सामोरं जाव्यात असं राज्यभरामध्ये त्या ठिकाणी ठरलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.